नमस्कार सहकारी अधिवक्त्यांनो. मी ॲडव्होकेट श्रीकांत नारायण केंजले. बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा निवडणुकीच्या निमित्तानं आज तुमच्याशी एक अत्यंत महत्त्वाचा विषय शेअर करायचा आहे. अनेक सहकारी अधिवक्त्यांशी संवाद साधताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. प्राधान्यक्रम मतदान पद्धतीबाबत अजूनही काही संभ्रम आहेत. हे संभ्रम दूर करणं मला अत्यंत गरजेचं वाटलं. चला आधी समजून घेऊया निवडणुकीचं स्वरूप. या निवडणुकीत एकूण 23 सदस्य निवडायचे आहेत. यामध्ये 5 महिला उमेदवारांचा समावेश आहे. मतदान होणार आहे सिंगल ट्रान्सफरेबल प्रेफरन्स वोट या पद्धतीनं. मतदान कसं करायचं? मित्रांनो, ही पद्धत अगदी सोपी आहे. उमेदवारांना पसंतीक्रम द्या, 1, 2, 3 असा क्रमाने. पसंतीक्रम लिहिण्याचे पर्याय 1, 2, 3 इंग्रजी शब्दात, 1, 2, 3 अंकात, 1, 2, 3 मराठीत. कोणत्याही स्वरूपात लिहिलं तरी चालेल. आणि लक्षात ठेवा, पसंतीक्रम देण्यावर कोणतीही मर्यादा नाही. आता सर्वात महत्त्वाचं, या चुका टाळा, नाहीतर तुमचं मत वाया जाईल. चूक क्रमांक 1, दुहेरी पसंती. 2 उमेदवारांना एकाच पसंतीची पसंती देऊ नका. उदाहरण, दोघांनाही 1 दिलं तर मतपत्रिका अवैध ठरेल. चूक क्रमांक 2, ओळख उघड करणं. मतपत्रिकेवर स्वाक्षरी करू नका. ओळख पटेल अशी कोणतीही खूण करू नका. चूक क्रमांक 3, पहिली पसंती अस्पष्ट. पहिली पसंती स्पष्ट असणं अत्यंत आवश्यक आहे. ती अस्पष्ट असेल तर मतपत्रिका अवैध ठरू शकते. अजून 2 महत्त्वाच्या सूचना. महिला उमेदवारांसाठी वेगळी पसंती देण्याची गरज नाही. त्या सर्वसाधारण यादीतच आहेत. आणि लक्षात ठेवा, या निवडणुकीत पोस्टल व्होटिंग उपलब्ध नाही. म्हणून प्रत्यक्ष मतदानाला यायलाच हवं. मित्रांनो, आपण अधिवक्ते आहोत. कायद्याचं रक्षण करणं हे आपलं काम आहे. लोकशाहीत सहभागी होणं हे आपलं कर्तव्य आहे. तुमचं एक मत मौल्यवान आहे. ते वाया जाऊ नये हीच माझी अपेक्षा. योग्य पद्धतीनं मतदान करा.